मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि हेलिकॉप्टरने फडणवीस आष्टीमध्ये दाखल सुद्धा झालेत। यावेळी मुख्यमंत्र्यांचं जोरदार जंगी स्वागत झालं आणि फडणवीसांच्या हस्ते बोगदा कामाचं भूमिपूजन सुद्धा करण्यात आलंय। थोड्याच वेळात शिंपोरा ते खुंटेफळ या पाईपलाईन कामाची फडणवीस पाहणी करणार आहेत आणि या कार्यक्रमाला पंकजा मुंडे आणि सुरेश धस विधानसभेच्या वादानंतर आज पहिल्यांदाच एकाच मंचावर आहेत। मात्र सुरेश धसांनी पंकजा मुंडेंशी बोलणं टाळल्याची माहिती आणि ही दृश्य विधानसभेला माझ्या विरोधात काम केल्याचा धसांनी मुंडेंवर आरोप केलेला होता। आणि दरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार संदीप क्षीरसागर मंचाच्या एका कोपऱ्यामध्ये बसल्याचं दिसून आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं बीडमध्ये जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय। बीडमधून विविध प्रकल्पांचं आणि कामांच्या भूमिपूजनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज होणार आहे आणि हा मुख्यमंत्र्यांचा बीडचा नियोजित दौरा विखे पाटील आणि पंकजा मुंडेंची यावेळी प्रमुख उपस्थिती आणि सुरेश धसांच्या पुढाकारामधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। उघड संघर्ष आपण पाहिला आणि या संघर्षानंतर पंकजा मुंडे आणि सुरेश धस एकाच वेळी मंचावर पाहायला मिळाले। मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा आष्टीमधील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांशी बोलणं टाळलेलं आहे, पण पंकजा मुंडेंचा जो सुरेश धसांनी सत्कार केला तो आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय आणि यावेळी अनेक नेते सुद्धा उपस्थित आहेत। काही करू पण हा प्रकल्प झाला पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्यावेळेस त्या प्रकल्पाला मंजुरी माननीय मुख्यमंत्री यांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या सहकार्यानं या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आणि ज्याप्रमाणे स्वर्गातून भगीरथांनी गंगा भूतलावर आणली तसं साहेबांच्या आशीर्वादानं आणि साहेबांच्या कृपेनं मुख्यमंत्री साहेबांच्या कृपेनं अण्णांनी चंद्रभागा आपल्या मतदारसंघात आणली। मतदारसंघात आपली चंद्रभागा आणली म्हणूनच मुख्यमंत्री साहेब आपले खरे पांडुरंग आहेत, म्हणूनच त्यांना तुळशीचा हार यावेळेस घालण्यात आलेला आहे। आणि साहेब एक विनंती अशी आहे तुम्हाला की आमच्या मतदारसंघामध्ये साखर कारखान्याची फार अत्यावश्यक गरज आहे आणि त्यामुळं लोकांना ऊस लावता येत नाही। जुना कारखाना होता तो बंद पडला आहे, म्हणून आपला आशीर्वाद अण्णांच्या पाठीमागे असावा आणि आपण साखर कारखान्याला मंजुरी द्यावी आणि अण्णांच्या पाठीवर थाप मारून लढ म्हणा, एवढंच म्हणा। एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। यानंतर मंचावर आमंत्रित करणार आहे माननीय श्री साहेबराव दरेकर नाना, माजी खासदार आमदार आष्टी विधानसभा मतदारसंघ। टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करूया। वकील संघाचे जे लोक आलेले 3 लोक राईट साइडला या वकील संघाचे।